नमस्कार, तरुण महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण सध्या छत्रपती संभाजीनगर शहरातील तालुक्यातील तहसील कार्यालय या ठिकाणी आलो आहोत। आपण पाहतात माझ्या पाठीमागे या वयोवृद्ध ज्येष्ठ महिला आहे, आजीबाई आहे। यांची जी निराधाराची पेन्शन आहे ती काही महिन्यापासून बंद झालेली आहे आणि त्यांना हयात आहे हे प्रमाणपत्र त्यांना द्यावं लागणार आहे। त्यासाठी हे सर्व या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये आलेले। आपण पाहतात यांचं आता वय झालेलं आहे 60 ते 65 70च्या पुढे वय यांचं झालेलं आहे आणि यांना ऑनलाईन पद्धतीने ती प्रक्रिया पूर्ण करायची आहे असं सांगण्यात आलेलं आहे। आणि यासाठी या सगळ्या महिला या तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये आपल्याला बसलेल्या पाहावयास मिळत आहे। ज्या महिला ज्या गावातून आलेल्या त्या गावचे सरपंच आपल्या सोबत आहे। आपण त्यांच्याशी सुद्धा चर्चा करणार आहोत की नेमकं प्रकरण काय आहे, काय सांगाल। सध्या या महिला या ठिकाणी आलेल्या आजीबाई आलेल्या आहेत, तर प्रकरण काय आहे? 8 दिवसापूर्वी मी हे हयात प्रमाणपत्र घेऊन आलतो। साहेबांना सांगितलं होतं की बाबा त्या महिला पण इथं लागत्या। आम्ही आज घेऊन आलो, तर आज त्याने असं सांगितलं की हा ऑनलाईन काढा। हे आम्ही हयात प्रमाणपत्र आणलेलं आहे, हे तुम्ही बघू शकता। हे स्वयं घोषित पत्र आहे सांगितलेलं होतं। आता परत त्याने ऑनलाईन काढा सांगितलं। आता इतक्या यायचं वय आहे, इतकं 4-4, 5-5 घंटे ह्या कशा म्हातारे बसणार आहे। एका काढायचं तर ते ॲप लवकर डाउनलोड होईन। आता डाउनलोड केलं तर एका केला 15 ते 20 मिनिटं लागते। आता एवढ्या 30-40 म्हातारे आम्ही इथं आणल्या आणि आता त्याने सांगितलं की हे ऑनलाईन हयात प्रमाणपत्र काढा। एक परत आम्हाला द्या, एक तुमच्याकडे राहील नवीन JR आला। यायचा JR 2-2, 4-4 दिवसाला बदलतो। एवढ्या त्याने आम्हाला कळायला पाहिजे नव्हतं की बाबा आता ऑनलाईन आणा म्हणून। मी एवढ्या लक्ष्मी इथं घेऊन आलो नसतो। आधी सांगते की लक्ष्मी घेऊन या, प्रत्येकाला रांग, खताला रांग, ब्याला रांग, तुमच्या पगारीसाठी म्हाताऱ्याची रांग, डिझेल साठी शेतकऱ्याची रांग, प्रत्येक गोष्टीला सरकार हे रांगीलाच लावतं। जणू कशी शेतकऱ्या नाही आणि या गोरगरिबांना काही पाप केलेलं या सरकारच्या याच्यात येऊन की या भारतामध्ये जन्म घेऊन सरकार झालं गेल्या 2016 पासून तर आतापर्यंत प्रत्येक गोष्टीला रांगीतच लावून सगळ्या लोकांना येतीच धरण्याचा प्रयत्न करू लागलं सरकार। आता या सर्व महिला कोणत्या गावचे, कोणत्या ग्रामपंचायतचे? ह्या निपाणी ग्रुप ग्रामपंचायत टाकळी शिंपी टाकळीमध्ये लिपाणीच्या सर्व महिला आहे आणि याचे हयात प्रमाणपत्रासाठी आज माझी दुसरी चक्कर आहे। आता परत त्याने ऑनलाईन काढा सांगितलं, तर आता परत यायला सगळ्याला वापस घेऊन ऑनलाईन काढायचं म्हणलं तर आज दिवस जाईल। दिवसभर या म्हातारे बसू शकत नाही, बिगर अन्न पाण्याचे इथं आलेले सकाळी लवकर त्यासाठी। आणि आज ऑनलाईन काढा सांगू लागले। तर आपण बघितलं हे होते निपाणी गावचे सरपंच यांनी सांगितलं आहे की सध्या आता प्रशासनाने जे तर यांना ऑनलाईन पद्धतीनं अर्ज भरण्याचं सांगितलेलं आहे। आपण आजीशी सुद्धा चर्चा करणार आहोत। काय सांगाल आजी, आपण कुठून आलात आणि कशासाठी या ठिकाणी आलात? मला लिपण येऊन आले, लिपण येऊन काय सांगाल? लिपण येऊन हे हाय पत्र द्यायला तर इथं आणलेलं फानलेलं। आता कवर बसा, बिगर भाकरीचे आलेलो आहे आम्ही। बर कवर बसा मग इथं। बर, आणखीन काय करायचं मग? तेव्हा आमच्या सरपंचानं आल्या, सरपंचाचं बी हे केलं आणि आता उलट सांगितलं आमच्या सरपंचानं सांगितलं का नाही त्या डबल कोणी सांगितलं? आम्ही कशाला आला असतो इतक्या जणी? मग काही सरपंच काही उत्सुक पोरग आहे का त्याची करायची? मग या बाया एवढ्या कशाला आल्या असत्या बिगर आण्या पाण्याच्या? कोर बसायचं आणि पाणी सगळ्याला, खताला मुताला सगळ्याला दिल्या। आता आम्हाला बिन म्हातारे बायाला बसायचं का? कोणाला उभं राहता येत नाही, कोणाला बसता येत नाही, कश काय उभं राहायचं ते आंदोलन करायला? पुढं करायचं। तर आपण बघितलं तर हे सध्या आजी सांगत आहे की उठता बसता येत नाहीये आणि ऑनलाईन कशा पद्धतीने करावं। काय सांगाल आजी, आपण या ठिकाणी आलात, काय विषय? आम्ही आलो, आमची आता दुसरी चक्कर। आम्हाला काही नाही लागत, आम्हाला ते काय आहे ते लागत तुमचं, आम्ही काय करा? बरं, आता तुम्हाला ऑनलाईन करा सांगितलं, तुम्हाला ऑनलाईन करता येईल का? नाही, उभं नाही राहता येत, उभंच नाही राहता येत, म्हणजे चालतच नाही। बसून आलो गाडीत, एवढाच आभार माना येत लोक आलो। तर आपण बघितलं की या ठिकाणी आजी म्हणतात या ठिकाणी आलो एवढंच आभार माना, कारण की आता चालता येत नाही, बसता येत नाहीये आणि ऑनलाईन कोणत्या पद्धतीने करणार आहे, शासनाकडून जो निधी मिळतो तो कसा मिळेल याच विवेचनेमध्ये आजीबाई या ठिकाणी बसलेल्या आपल्याला पाहावयास मिळत आहे। मी रवींद्र सोडकर, तरुण महाराष्ट्र न्यूज, छत्रपती संभाजीनगर।